नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. EPL लिमिटेड वाडा यांच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. 14 जून 2025 जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून EPL लिमिटेड वाडा युनिट यांच्या वतीने कै वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षीचा संकल्प आहे की रक्त द्या, आशा द्या, एकत्र येऊन जीव वाचवूया. उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि मान्सूनच्या प्रारंभामुळे रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस कमी असते. अशा काळात देखील EPLच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ सुमारे 42 रक्ताच्या पिशव्या दान करून समाजातील गरजूंसाठी आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. प्रत्येक रक्ताच्या पिशवीमुळे 3 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. त्यामुळे हे शिबिर जवळपास 126 रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत करेल. या शिबिरात कैलासवासी वामनराव ओक रक्तपेढी ठाणेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री सुरेंद्र बेलवलकर व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच कै वामनराव ओक रक्तपेढीच्या वैद्यकीय टीमचेही आम्ही मनपूर्वक आभार EPL लिमिटेड मॅनेजमेंटकडून करण्यात आले. तसेच समाजासाठी जीवन वाचवण्यासाठी EPL कटिबद्ध आहे, असे EPL लिमिटेड कंपनीचे HR हेड तुषार वाकले यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना रक्तदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीचे इंजिनियर हेड गोवर्धन गोसावी साहेब तसेच प्रोडक्शन हेड रजत साहू यांनी सुद्धा रक्तदान देऊन आपला आदर्श कामगारांमध्ये नोंदवला. इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट. आपण वाडा तालुक्यातील EPL लिमिटेड या कंपनीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर त्यांनी इथे आयोजित केलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्साहाने हे रक्त शिबिर पार पाडत आहे. या संदर्भात येथील जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. सर, तुम्ही काय सांगाल, किती वर्षापासून रक्तदान शिबिर या कंपनीमध्ये याचं आयोजन करतात तुम्ही? तर साधारणतः मागील 5 वर्षापासून जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून आज या दिनाचं विशेष औचित्य साधून कैलासवासी वामनराव ओक रक्त केंद्र ठाणे आणि EPL लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा जो रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आत्तापर्यंत साधारणतः 36 लोकांनी रक्तदान केलेलं आहे स्वेच्छेने आणि अजूनही आम्हाला आशा आहे की त्यामध्ये वाढ होईल. या दिनाबाबत किंवा रक्तदानाबाबत जास्तीत जास्त समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल हा याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी या वर्षीची जी थीम ठेवलेली आहे ती म्हणजे गिव्ह ब्लड, गिव्ह होप, टुगेदर वी विल सेव्ह द लाईफ. तर रक्त द्या, आशा द्या, आपण एकत्र येऊन अनेक जीव वाचू शकतो. हा छोटासा संदेश या दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांना देऊ इच्छितो. जे नवीन रक्तदान करतात त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा त्यांना काय आव्हान करू? तर नवीन जे रक्तदाते आहेत, ज्यांचं जे क्वालिफाय आहेत किंवा ज्यांची पात्रता आहे की ते रक्त देऊ शकतात, तर रक्तदान हे केलं पाहिजे. रक्त हे अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही कंपनीमध्ये उत्पादन होत नाही, तर ते मनुष्याच्या शरीरामध्ये त्याचं उत्पादन होतं. आणि अनेक आपण जे रुग्ण पाहतो रस्ते अपघातातील गरजू असतात किंवा ज्यांना सिकल सेल किंवा विविध आजारांची ज्यांना लागण झालेली असते, अशांना रक्त कोणत्याही कंपनीमध्ये उत्पादन होत नसल्याकारणाने आपण स्वतःहून आपली एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने पुढे येऊन रक्तदान स्वेच्छेने केलं पाहिजे. एवढंच मला या संदेशाचं. धन्यवाद.